एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या ध्येयासाठी किंवा कुठचं तरी एखादं कारण जर आपण निवडलं असेल तर त्याच्यासाठी जीवन झोकून द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? आसक्तीपासून मुक्ती म्हणजे नक्की काय करायचं आणि कशासाठी, कोणासाठी? आणि ज्याला आपण ऐहिकता म्हणतो, ज्याला आपण विकास म्हणतो, ज्याला आपण प्रगती म्हणतो, ह्या शब्दांचे किंवा या संकल्पनांचे अर्थ तरी नक्की काय आहेत आणि आपल्याला ते खरोखरच कळलेत का? ज्याला आपण सुखी जीवन म्हणतो ते खरोखरच सुखी असतं आणि कोणाचं सुखी असतं आणि कोणाचं दुःखी असतं, कोणाच्या दुःखावर कोणाच्या सुखाचे इमले बांधले जात असतात? अशा अनेक प्रश्नांनी मानव समाज गेले 1000-2000 वर्ष अक्षरशः जाचला गेलेला आहे आणि ह्या जाचातनं मुक्ती मिळवण्यासाठी जी माणसं धडपडत आहेत त्याच्यामध्ये एक आहेत मेधा पाटकर. आत्ता विस्थापितांच्या संबंधातल्या धरणांसंबंधातल्या विस्थापितांचा जो संघर्ष आहे त्याच्याबद्दल त्या ख्यातनामच आहेत जगभर, परंतु ख्याती महत्त्वाची नाही आहे. महत्त्वाचं आहे ते त्याच्या पाठीमागचा विचार, त्याच्या पाठीमागचं तत्त्वज्ञान आणि मला वाटतं तेच लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. कारण विस्थापितांचे प्रश्न त्यांनी आता इतके मांडलेत की त्यांना माहिती आहे. तर कोणता एक्झॅक्टली प्रश्न तुझ्या मते आहे की जो आत्ता असा सगळ्या देशाला भेडसावतोय? तुम्ही म्हटलं तेच खरं म्हणजे अगदी जगातली सर्वात मोठी लोकशाही मानल्या जाणाऱ्या राष्ट्रामध्ये राष्ट्राची दिशा आणि ध्येय हे बहुतांश लोकांच्या सहभागाशिवायच आज ठरवलं जातं आहे आणि त्यांच्या किमान गरजा भागवल्या जातील एवढासुद्धा त्यांचा विचार विकासाच्या नियोजनामध्ये कुठेही प्रतिबिंबित झालेला दिसत नाही. आणि जे नाकारले जात आहेत या प्रक्रियेमध्ये, जे दूर ठेवले जात आहेत, ज्यांना धिक्कारलं जात आहे, ज्यांच्या हातातल्या एकूण जगण्याच्या साधनांचा उल्लेख, विचार किंवा त्यांचं योग्य मूल्यमापनसुद्धा केलं जात नाही आहेत, असे लोक म्हणजे निसर्गावरती जगणारे लोक, मेहनतीवर जगणारे लोक. आणि या दोन्ही प्रकारच्या भांडवलावर जगणाऱ्या लोकांचा आवाज कुठे विकासाच्या नियोजनाच्या प्रक्रियेत उमटू दिला जात नाही, उलट दाबला जातो आहे. हाच माझ्या म्हणण्याप्रमाणे आमच्या नजरेला दिसतो असा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्यातून निर्माण होत आहेत बेरोजगारीपासून विविध आर्थिक समस्या, त्यातून निर्माण होत आहेत एकूण राजकीय सत्ताहीनता नागरी समाजाची आणि त्यातूनच पर्यावरणीय साधनांचा म्हणजे जगण्याच्या साधनांचा विनाशसुद्धा करून आपल्याला काहीतरी विकासाच्या नावाने पुढे रेटायचं आहे असा एक ॲरोगन्स, अशा प्रकारचा एक बेबंदपणा सत्ताधीशांच्या मार्फत रुजवला जातो आहे. पण म्हणजे मग तुला असं म्हणायचं की इतिहास काळामध्ये काही प्रगतीच झालेली नाही असं म्हणायला लागेल मग? म्हणजे पूर्वीचा म्हणजे प्रगतीच्या सुरुवातीचा किंवा प्रगतीच्या अगोदरचा काळ हाच जास्त सुखाचा होता असं म्हणायला लागेल? प्रत्येक काळामध्ये प्रगती असतेच आणि प्रत्येकाला प्रगती हवीच असते. नाही, पण आता धरण बांधणं, धरणाचा शोध लागणं, धरण बांधण्याची किमया माणसाला सापडणं, अवकाशात झेप घ्यायची किमया सापडणं, खाण खणण्याची, हे सगळे प्रगतीचेच निकष मानायचे का नाही मानायचे? आहेत ना कमी अधिक प्रमाणात. पण प्रगती कशाला म्हणायचं? कुठल्याही एका तंत्रज्ञानाला कायम प्रगतीच म्हणत राहायचं असा अंधश्रद्धाळूपणा असता कामा नये असं आम्हाला वाटतं. आणि प्रगती म्हणजे आपल्याला हवा असणारा, आपल्याला रुजणारा, आपल्या मूल्यमापनामध्ये मूल्यांच्या चौकटीमध्ये बसणारा, आपली ध्येय साध्य करून देण्याच्या दृष्टीने त्या दिशेने पुढे झेप घेऊ देणारा असा बदल. प्रश्न एवढाच असतो की तो बदल कोण कसा ठरवतं आणि ज्याच्या कोणी प्रक्रियेतून, ज्या कुठल्या प्रक्रियेतून निर्णय घेतला जाईल त्या प्रक्रियेमधला खुलेपणा, त्या प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेचा परिणाम ज्यांच्यावर होणार त्या सर्वांच्या सहभागाची असलेली सोय आणि एकूण प्रगती म्हणून घेतल्या गेलेल्या निर्णयाचा किंवा कृती कार्यवाहीचा जो काही परिणाम समोर येईल तो परिणाम खुल्या मनाने पाहून पुन्हा तो दिशा बदल करण्याची सुद्धा असलेली उपलब्धता. नाही, पण ठीक आहे ना, तर समजा आपण रेफरंडम घेतला म्हणजे लोकमताचा कौल घेतला आणि जर विचारलं की नर्मदा धरण पाहिजे का किंवा अजून कुठचं धरण पाहिजे का किंवा एखादी फॅक्टरी पाहिजे का, तर त्याच्यावरती समजा त्या भागातलं बहुमत जर त्या प्रकल्पाच्या बाजूने आलं तर मग आपण असं कसं म्हणणार की नियोजनाच्या त्या प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग नव्हता? नाही ना, पण बहुमताचा कौल घेताना सुद्धा जेवढा विचार करावा लागेल की कुणाचा कौल घ्यायचा तेवढाही विचार खरोखर नियोजनात केला नाहीये. म्हणूनच नर्मदेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा प्रश्न उभा राहिला आहे. आणि अनेक ठिकाणी कारखान्यांचा एखादा कॉम्प्लेक्स असो, खाणी असोत की आणखी हाय फ्लायओव्हर असोत, ज्यांच्यावरती प्रत्यक्ष परिणाम होणार
ही एक गोष्ट. पण ज्यांची साधनं त्यामध्ये लावली जाणार ती आहुती एखाद्या यज्ञात द्यावी अशा प्रकारे नसून एक प्रकारची गुंतवणूक ज्यांच्या साधनांची होणार, त्या गुंतवणूकदारांना, नैसर्गिक साधनांच्या गुंतवणूकदारांना सुद्धा विचारातही न घेता, त्यांच्यासाठी माहितीचा अधिकारही उपलब्ध न करून घेता निर्णय घेतले जातात. त्यातूनच जर गुंतागुंतीचे प्रश्न होत आहेत. नर्मदेच्या खोऱ्यामध्ये 1300 किलोमीटर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नर्मदेवर 30 मोठी आणि 135 मध्यम जातीची धरणं लाखो माणसांना विस्थापित किंवा प्रभावित करणारी, यांच्या निर्णयामध्ये कुठेही केव्हाही नर्मदेच्याच खोऱ्यामध्ये नदी किनारी रायपेरियन राईट्स, पाण्यावरचा अधिकार ज्यांचा मानलाच पाहिजे, अशी पिढ्यानपिढ्या जगणारी जी माणसं, आदिवासी, शेतकरी, अन्य छोटे मोठे उद्योगकर्ते, त्यांना कधीही विचारात घेतलं नाही, माहिती दिली नाही. म्हणून ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं काय घडतं आहे आणि कुणीतरी विश्व बँकेपासून ठेकेदारांपर्यंत सर्वांना बरोबर घेत निर्णय घेऊनही टाकले आणि परिणाम मात्र अत्यंत भयंकर असे की ज्यांची नुकसानपूर्ती सहजासहजी होऊच शकत नाहीये, असे समोर आल्यानंतर लोक प्रश्न विचारायला उभे लागले. असंच होत आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की प्रगती म्हणजे बदल हा हवाच आहे. आज आदिवासी क्षेत्रातल्या मुलांना शाळा हव्या आहेत. आज प्रत्येकाला किमान दवाखान्याची गरज आहे. आपापल्या जंगलावर आणि शेतीवरती जगणाऱ्यांना सुद्धा त्यामध्ये तकनिकी बदलही नको आहेत असं नाही, परंतु कुणाला जर ते बदल हवे असले किंवा त्यांना ते बदल हवे असले तर एकमेकाशी एक देवाणघेवाण होत, अगदी तंत्रज्ञानापासून ते माहितीपर्यंतची, मग त्या साधनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला जावा. एवढं सुद्धा साधं जर पाळलं गेलं, गाव समाजाच्या साधनांवरचा गावाचा अधिकार मान्य करत मग राजसत्तेचाही अधिकार त्यामध्ये आणत, तर बरंच काही सोपं आणि सुरळीत होईल. आणि जनमताचा कौल मग आमच्या म्हणण्याप्रमाणे हा सर्वांच्या किमान गरजा भागवणाऱ्या आणि कुणालाही संपूर्ण विनाशामध्ये ढकलून दुसऱ्याचा फायदा न करणाऱ्या अशा योजनांवरतीच होईल. नाही, देवाणघेवाणीचा तू उल्लेख केलास की बोना तुझ्यावरती आरोपच हा आहे की देवाणघेवाणीमध्ये तू तुझी भूमिका सोडणार नाहीस. आणि देवाणघेवाणीमध्ये अभिप्रेत अर्थ असा आहे की समथिंग यू लूज समथिंग यू टेक. समथिंग यू लूज याचा अर्थ त्यांनी घर बेघर व्हावं विस्थापितांनी आणि सगळ्या जीवनाचा त्याग करावा अशा अर्थात नव्हे, पण एखाद्या मुद्द्याचा ज्यावेळी प्रश्न असतो, समजा विस्थापितांना सर्व घरं दिली जाणार आहेत, सर्व जमिनी दिल्या जाणार आहेत, त्यांची नीट काळजी घेतली जाणार आहे, घेतली जात नाही हे बरोबर आहे, जाणार आहे, तर मग तुझा त्या प्रगतीच्या मार्गाला विरोध आहे का पाठिंबा आहे? तर तो नाही असं तुझं म्हणणं आहे. विस्थापितांचे प्रश्न सोडवल्यानंतर किंवा सोडवले गेले तर प्रथम म्हणजे देवाणघेवाणी आपली भूमिका सोडून कधीच करायची नसते. भूमिका सोडून नव्हे, पण त्याच्यामध्ये कायम ठेवून पण खुल्या मनाने. हां, आणि तशी देवाणघेवाण आम्ही अनेक वेळा केली आहे. खरं म्हणजे हा जो आरोप लावला आहे तो आमचं एक एकांगी आणि हट्टीपणाचं असं काहीतरी आहे असं चित्र रंगवणाऱ्या हितसंबंधी यांच्याकडून. आणि त्याच्यामध्ये गुजरातचे भूतपूर्व मुख्यमंत्री अनेक आले, तसेच महाराष्ट्रातले काही तंत्रज्ञ म्हणून सामाजिक आणि पर्यावरणीय आपल्याला समजतं असं मानणारे लोकही आले. या सर्वांच्याकडून असा आरोप आला असला तरी वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही 1985 पासून नर्मदेच्या एका धरणापासून सुरुवात करून आज नर्मदेच्या खोऱ्यातल्या 8 धरणांपर्यंत आणि देशातल्या संपूर्ण विकास नियोजनापर्यंत पसरत गेलो. या प्रत्येक ठिकाणी 1985 मध्ये सरदार सरोवराच्या संबंधात असो की पूर्ण नर्मदा खोरे विकास योजनेमध्ये असो, आम्ही नेहमी अशी भूमिका घेत गेलो नर्मदा बचाव आंदोलन म्हणून, आणि नंतर देशाच्या पातळीवर राष्ट्रीय समन्वय संघटनांचा जो बांधला त्याच्या मार्फतही, की आपण आपली संपूर्ण भूमिका टेबलावर घेऊन या आणि एकेका प्रकल्पामध्ये जिथे विवाद आहेत तिथे सुद्धा आपण समोरासमोर बसून संपूर्ण फेरविचार करूया. ही मागणी मान्य केली न जाता ज्या वेळेला ते एकूण पुढे ढकलत राहिले प्रकल्प, त्याच वेळेला संघर्ष पेटला, ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर गुजरातमध्ये सुद्धा जामनगर सारख्या ठिकाणी खुल्या पब्लिक हिअरिंग्समध्ये आम्ही भाग घेतला आहे. आमच्या आग्रहावरून अनेक निष्पक्ष संघटनांनी त्या केल्या आहेत, परंतु एखादी पक्षपाती संस्था आम्हाला बोलवू लागली तर आम्ही ते नाकारतो, एवढंच. मुद्दा असा आहे की प्रगतीचा आपला आपला दृष्टिकोन आणि आपली आपली मूल्य, उदाहरणार्थ आमची मूल्य आहेत समतेची आणि न्यायाची. आज पाणी नियोजनाचा प्रश्न घेतला किंवा ऊर्जेच्या गरजा भागवण्याचा प्रश्न जरी घेतला तरी देशामध्ये 94,000 पासून 1,00,000 मेगावॉट पर्यंत पॉवर जनरेशन कपॅसिटी निर्माण झाली आणि तरी सुद्धा 40 ते 60% ग्रामीण घरांमध्ये विजेचा एक दिवा नाही. किंवा उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल सारख्या आदिवासी दलित क्षेत्रांमध्ये 90% घरांमध्ये दिवा नाही ग्रामीण. हे जे चित्र दिसत आहे
त्यावरून आम्हाला असं वाटतं की ऊर्जा नियोजनाची दिशा आणि पद्धती बदलली पाहिजे. केवळ अधिकाधिक निर्माण करणं एक ग्रोथ ओरिएंटेड मॉडेल ज्याला आपण म्हणतो, जे आता पारंपरिक झालं आहे, जे आता मॉडर्न किंवा पोस्ट मॉडर्न समाजामध्ये आधुनिक म्हणून मानलं जाणं शक्य नाही. निदान आपल्या देशातल्या घटनेने दिलेल्या मूल्यांच्या चौकटीमध्ये ते बसत नाही, ते आपण बाजूला ठेवावं आणि प्रथम आहे ती साधनं योग्य प्रकारे वाटत आणि जर निर्मिती जिथे कुठे करायची असेल तिथेही रोजगाराची निर्मिती होते आहे आणि किमान गरजा भागवण्यावरती न्यायपूर्ण वाटपावरती भर आहे असा विश्वास देणारीच निर्मिती आणि तसेच प्रकल्प राबवावेत. नाही पण आता म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही पर्याय मांडतो आहोत. नाही पण आता घराघरामध्ये वीज पोचायची तर कोणत्या तरी विजेचा प्रकल्प हवा. मग तो हायड्रो धरणाच्या मार्फत जर असेल तर धरण बांधायला हवं. धरण बांधायचं म्हणजे गावं विस्थापित होणारच. मग ती गावं विस्थापित होणार हे लक्षात घेऊन त्या विस्थापितांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका योग्य आहे. परंतु विस्थापितांना न्याय मिळते की नाही हा प्रश्न नसून धरण असावं की नाही, विजेचा तो प्रकल्प असावा की नाही, अशाच प्रश्नावर ज्यावेळेला चर्चेचा रोख जातो आणि मग तो तुझ्याकडे येतो की तुझा त्या प्रकल्पालाच विरोध आहे, विस्थापितांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसून प्रकल्प नीती जी आहे तिलाच तुझा विरोध आहे. अगदी बरोबर आहे. पण आम्ही त्या प्रक्रियेतून कुठल्या गेलो आणि कसा या निष्कर्षावर आलो ते कळलं तर कुणालाही, एवढं मांडणाऱ्या माणसाला सुद्धा, की विस्थापितांचं भलं आजपर्यंत झालं नाही आहे. प्रश्न कधी सोडवला गेला नाही. भाकरा नांगलपासून गुजरातच्या उकई आणि महाराष्ट्राच्या जायकवाडीपर्यंतचे लोक, कोयनेचे विस्थापित सुद्धा अजून आक्रोशात आहेत. पण होईल असं मानून आपण करावं. तर आम्ही हे मानून काही काळ केलं. पण त्याचबरोबर आम्ही एकेका प्रकल्पाचे लाभानीची गणितही तपासली. कारण आर्थिक निकष लावणाऱ्या सरकारने सुद्धा जर खोटी गणितं मांडली असतील, खोटे आधार घेतले असतील, वॉटर एफिशियन्सी किंवा नदीत पाणी किती यासारख्या गोष्टींचा सुद्धा, आणि त्यातून लाभक्षेत्र चढवून दाखवलं असेल, खरे लाभ योग्य गरजूंच्या पर्यंत पोहोचणार नसले तर मग विस्थापितांनी त्याग का करावा हाही प्रश्न आमच्या दृष्टीने विस्थापितांच्याच मुद्द्यांना धरून उठवलेला प्रश्न, पण मूलभूत प्रश्न आहे. नाही विस्थापितांनी, आणि विस्थापितांचं पुनर्वसन होत नसेल तर मग काय नाही विस्थापितांनी त्याग करावा, विस्थापितांनी छळ सहन करावा आणि कोणाचे तरी सुखाचे इमले बांधावे असं कोणालाही वाटत नाही, असं कोणाला अभिप्रेत नाही. परंतु मला वाटतं हा प्रश्न अजून जरा खोलात शिरून पाहायला हवा. 1 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि परत त्या चर्चेकडे वळूया. पण माझा प्रश्न तसा नाही आहे. मला अनेक अधिकारी असे भेटलेत, अनेक राजकारणी असे भेटलेत की ज्यांना खरंच विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल आस्था आहे आणि त्यांचा छळ करून प्रगती साधावी असं त्यांना वाटत नाही. परंतु असे जे अधिकारी आहेत, असे जे राजकारणी पुढारी आहेत किंवा जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुझा संवाद होत नाही आणि प्रत्येक बैठक ही विसंवादी सुरातच संपते असं त्यांना वाटतं. माझं मत नाही आहे, कारण मी त्या बैठकीला हजर नसतो. असं त्यांना वाटतं आणि हा समज प्रचलित आहे. तर हा समज मग कशामुळे निर्माण होतो? यामुळेच की ज्यांना विस्थापितांचा प्रश्न कळतो असं आपल्याला वाटतं, त्यांना प्रश्न जरी दुरून कळत असला, थोडा जाणवत असला, काही संवेदना असली तरी ते विस्थापित नसतात. आणि त्यामुळे विस्थापितांच्या इतका पोटतिडकीचा आग्रह त्यांचा नसतो. त्यांच्या हे लक्षातच येत नाही अनेकदा की उदाहरणार्थ एकेका मोठ्या धरणामुळे हजारो बाधित होणारी कुटुंब ही समोर पडली आहेत. आणि 20 वर्षामध्ये सरदार सरोवरात झालं तसं 25% लोकांचं केवळ पुनर्स्थापन झालं आहे. त्यातही काही हजार लोकांचे जमिनीचेच प्रश्न अजून सुटायचे आणि उरलेल्यांसाठी जमीन नाही. हजारो कुटुंब बाकी प्रकल्पाच्या संदर्भातल्या कामांमुळे विस्थापित होऊ घातली आहेत, कुठे कालव्यांमुळे, कुठे अभयारण्यामुळे, आणि त्यांना मान्यताही विस्थापित म्हणून दिली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या लाखोंचा प्रश्न सोडवण्याची कुठेही तत्काळ चिन्ह समोर दिसत नसताना धरण किंवा प्रकल्प पुढे रेटलं जाणं हे केवळ विश्वासावर जगता येत नसल्यामुळे लोकांना पटणं शक्य नसतं. आणि म्हणून जर व्यवस्था अक्षम असेल, व्यवस्थेकडे पर्यायी जी साधनं रोजीरोटीची उपलब्ध करून द्यायची, उदाहरणार्थ शेतजमीन, शेतकऱ्यांचं पुनर्वसन, 5-10% शेतकरी सोडले मोठे आणि पैशाची गुंतवणूक करू शकतील असे, तर उरलेल्या 75% लहान आणि मार्जिनल सीमांत शेतकऱ्यांचं पुनर्वसन जमिनीशिवाय होऊ शकत नाही. अशा प्रसंगी आपल्याकडे जमीन तयार नसेल तर मग पुनर्वसन होईल असं म्हणणं लोकांना पटू शकत नाही. दलित आदिवासींचं प्रमाण सर्वाधिक अधिक असतं आणि त्यांना व्यवस्थेकडून कायद्याचीही जाण नाही म्हणून नेहमी नाडवलं जात असतं. आणि कायदे सुद्धा विस्थापितांच्या बाजूनी काही पुनर्वसनाची
तरतुदी करून ठेवल्या असल्या तरी खऱ्या अर्थी प्रकल्प सुद्धा जर पुनर्वसन झालं नाही तर थांबला जाईल अशा प्रकारची एखादी तरतूद असूनही एखाद्या वेळेला जशी नर्मदेत आहे तरी सुद्धा प्रकल्पाला थांबू देत नाही. व्यवस्थाच अशी असते की ती प्रकल्पाला पुढे रेटत जाते. हितसंबंध असे असतात अगदी समाजशास्त्रज्ञांपासून ते ठेकेदार आणि विश्व बँकेसारख्या सावकारांपर्यंत की त्याचा प्रभाव दबाव असतो आणि आर्थिक कसोटीशिवाय दुसरी कुठली कसोटी प्रकल्पाला सँक्शन देताना समजा पर्यावरण मंत्रालयाने लावली तरी ती नंतर पाळली गेली आहे की नाही न पाहता प्रकल्प पुढे रेटला जातो आणि अधिकाधिक जनतेला सुद्धा 1:1:1.5 अशा प्रकारचा एक कॉस्ट बेनिफिट रेशो मांडला गेला की झालं मग तो विकासाचा प्रकल्प झाला असं कुठेतरी सामाजिक भान नसल्यासारखं वाटत राहतं. म्हणून विस्थापितांनाच हे सर्व मुद्दे उठवून शेवटी जर आर्थिकच नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय निकषावरती सुद्धा एखादा प्रकल्प हा प्रगतिकारक आहे की नाही हे ठरवायचं जर समाजाने मान्य केलं असेल, ज्या समाजांनी मान्य केलं असेल, ज्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं असेल त्यांनी तरी निदान विस्थापितांच्या अशा आग्रहाला दुराग्रह म्हणू नये. नाही, असं म्हणावं लागतं. विस्थापितांच्या आग्रहाला दुराग्रह म्हणायचा प्रश्न इथे येत नाही. परंतु कोणताच प्रकल्प जवळजवळ तुझी जर भूमिका मान्य केली तर होणं शक्य नाही. विजेचा असेल, विमानतळाचा असेल, पुलांचा असेल, कारण तो बहुमताच्या आधारे जर घेतला तर तू म्हणशील की जे त्याच्यामुळे अफेक्टेड पार्टीज आहेत, विस्थापित आहेत किंवा ज्यांचं त्याच्यात नुकसान होणार आहे त्यांचाच प्रश्न आम्ही फक्त घेणार आहोत. म्हणजे एखाद्या प्रकल्पामुळे समजा 1,00,000 लोकांना पाणी मिळणार असेल किंवा त्यांचा दुष्काळ जाणार असेल, त्यांची जी पाण्याखाली जमीन नाही ती भिजणार असेल आणि 10,000 लोक विस्थापित होणार असतील तर 10,000 लोकांना जमीन दिली पाहिजे, बरोबर आहे. पण 1,00,000 लोकांना जमीन मिळणार आहे पाण्याने भिजलेली, ह्याच्याकडे कसं दुर्लक्ष करून चालेल? म्हणजे त्यांचाही काहीतरी म्हणजे सगळ्याच समाजाचा फायदा बघायला पाहिजे. नाहीतर 10,000 लोकांच्या विस्थापित न होण्यासाठी 1,00,000 लोकांनी दुष्काळी जमिनीत राहावं असा अर्थ होऊ शकेल त्याचा. यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर असं कधी होणं शक्य नाही. सरकार काही वेळेला अनेकदा दावे करतं त्याप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाने काही न पाहता विनाधार असे दावे केले धरणग्रस्तांचं भलं भलं झालं आहे अशा प्रकारचे. ते जर खरं असेल तर मग 10,000 लोकांचं भलंच भलं होईल. 10,000 लोकांचं नुकसान तरी का होणार आणि का व्हावं हाच तर आमचा मुद्दा आहे. जो माणूस नुकसान व्हावं असं म्हणत नाही, आपण नाही म्हणत, पण का व्हावं एखाद्या प्रकल्पातून असं म्हणतोय. उदाहरणार्थ जो पैसा लावतो तो आपला प्रॉफिट घेतो आणि म्हणूनच प्रकल्पामध्ये गुंतवणूक करतो आणि प्रकल्पाला प्रगती म्हणतो. त्याचा प्रॉफिट होत नसेल तर तो पैसा लावतच नाही. मी म्हणते की जमीन किंवा पाणी आपल्या दरातलं किंवा आपलं जंगल हे जो गुंतवणूक म्हणून तिथे घालायला तयार आहे त्याच्या सहभागितेने जर प्रकल्पाची आखणी केली आणि प्रकल्प 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 असं नाही, एखाद्या संस्थाही आजकाल प्रकल्प प्रकल्प करून विकास कार्य करतात, त्याच्यावरती आमचा विश्वासच नाही. खरं म्हणजे करायला हवं ते एकेका क्षेत्राचं आपलं जे युनिट ठरवू आपण तेही सोशो कल्चरल इकॉनॉमिक इकॉलॉजिकल युनिट असावं. केवळ डिस्ट्रिक्ट म्हणून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज आणि सीमारेषा ठरवू नये. असं जर आपण एक युनिट किंवा एक इकाई घेतली तर त्या एककामध्ये जी साधनं असतील, मनुष्य साधनं आणि निसर्गाची साधनं आणि त्यांच्या ज्या गरजा असतील या दोन्हींचा ताळमेळ लावत निदान किमान गरजा भागवत आणि काही काळाचा तरी पुढच्या गरजांचा विचार करत मग त्या साधनांचा विकास, त्या साधनांचा उपयोग आणि त्या साधनांची इतरांसाठी देवाणघेवाण, बाहेरच्याही समाजाला ती देणं, त्या गावाच्या बाहेर, त्या तालुक्याच्या बाहेर, त्या नदीखोऱ्याच्या बाहेर, हे जर विकासाच्या प्रक्रियेचं एक मुख्य इंगित असेल तर मग त्या 10,000 लोकांना अफेक्टेड किंवा विस्थापित, बाधित काहीतरी भूतबाधा झाल्यासारखं पाहिलं जाणार नाही आणि उलट त्यांना सुद्धा सामावून घेऊन त्यांनाही त्यातून फायदाच मिळेल असं पाहिलं जाईल. आता 25 वर्ष विकासामध्ये हिस्सा मिळेल आणि त्यांनी ते नाकारण्याचा मग प्रश्नच येणार नाही. बरोबर ना. पण आता तू 20-25 वर्ष या संघर्षात आहेस. व्यक्तिगत पातळीवरती तुला असं वाटतं की तुझा संघर्ष यशस्वी झालाय, अयशस्वी झालाय? कारण तू तुझं सगळं लौकिक जीवन जे आहे, ऐहिक जीवन जे आहे, भौतिक आदिभौतिक आहे, ते सगळं नाकारून तू या चळवळीत उतरलीस आणि ते नाकारल्यामुळे तुला त्याचा काहीतरी लाभ झालाय समाजाला, प्रत्यक्ष चळवळीचा, संघर्षाचा, तुझ्या तत्वज्ञानाचा. ते तत्वज्ञान मुरलंय असं वाटतं का तुला? खरं तर हे समाजाने ठरवायचं, पण तुला काय वाटतं? दिसतंय ते चित्र तसं मिश्र आहे. एकांगी काही निदान करता येणार नाही, पण एवढं नक्की नम्रतेने म्हणावं असं वाटतं की
एकूण विकासाच्या नियोजनाच्या बाबत अनेकांनी उठवलेलेच प्रश्न, गांधीजी आणि पटेलांचा वादही त्यावर होता, नेहरू गांधी वादही त्यातूनच निर्माण झाला होता. दलितांचं काय व्हावं याचा संदर्भ सुद्धा अनेकदा विकासाच्या दृष्टिकोनाशी होता, गाव सोडून शहरात यावं की काय. आणि जयप्रकाश नारायण किंवा लोहियांच्यापर्यंत सुद्धा अगदी स्पष्ट मोठ्या धरणांपासूनच विकासापर्यंतचे प्रश्न उभे राहिले होते. रजनी कोठारी आणि आंद्रे गुंदेर फ्रँकपर्यंत कोण डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड वर्ल्ड म्हणून ज्याला काही बाबतीत हिणवलं गेलं, त्यांच्या दृष्टीने विकासाची दिशा मांडण्याचा प्रयत्न होता. परंतु कुठेतरी चळवळीतून नाही, माझा प्रश्न जास्त व्यक्तिगत आहे की तू संपूर्ण झोकून दिलेला आहेस. नाही, मी त्याकडे येतच होते अर्थात, पण व्यक्ती कमी महत्त्वाची आहे. आणि कार्याची एकूण दिशा निवडली एकदा की मग असं लक्षात जेव्हा येतं ह्या संदर्भामध्ये जो मी आत्ता मांडला की चळवळ, एकेका ठिकाणचं आंदोलन, लोकशक्तीच्या आधारावरती राजसत्तेच्या चुकीच्या ध्येयांना, प्रक्रियांना, निर्णयांना आव्हान देणारं, संघर्षातच केवळ गुंतून न पडता निर्माणाच्या दिशेने, पर्यायाच्या दिशेने मांडणी करत जितकं जमेल तितकं पुढे जाणारं, असं जर एका मर्यादेच्याही पार जाऊन जे कोणी त्यात आहेत, व्यक्ती एक नसतेच, आमचे सगळे सहकारी, आमच्याबरोबर असलेले लाखो लोक, आमचे हजारो समर्थक, या सर्वांनी अगदी तडीपार न्यायच्या ईर्षेनेच पुढे नेणं हे आवश्यक ठरतं. त्यातूनच प्रश्न खरोखर चव्हाट्यावर येतो आणि तो केवळ माध्यमांच्या रूपातून फिरत राहतो एवढ्यापुरतं म्हणत नाही. मीडियाने तुला सपोर्ट खूप दिलाय, केलेला आहे, प्रसार माध्यमांनी उलट तुला खूप पाठिंबा दिलाय. बरोबर आहे, पण सर्वच माध्यमांचं, आणि माध्यमांचंही अनेकदा दुहेरी तलवारीसारखंही असतं, हे नाकारता येत नाही. पण मी माध्यमं म्हणते ती लोकांची लोकमाध्यमं सुद्धा ठिकठिकाणी संघर्षाच्या क्षेत्रामध्ये पोचणं, त्या संघर्षाच्या तयार भूमीवरती आपलं बीज विचारांचं रोवणं, चळवळींच्या एकूण समन्वय साधणं, या सर्व प्रक्रियेतून पुढे जाता जाता हे सर्व करावं लागतंय. झोकून दिल्याशिवाय हे सगळं करता येत नाही. आणि त्यातून एवढं तर नक्कीच साध्य झाल्यासारखं दिसतं कमी अधिक की प्रश्न चव्हाट्यावर येतात. मी म्हटलं त्याप्रमाणे प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यात पोचतात. प्रश्न विस्थापितांचाच नव्हे तर संपूर्ण विकास नियोजनाचा आहे आणि पर्यायी किंवा योग्य ज्याला आपण म्हणू अशा तंत्रज्ञानाच्या निवडीपासून ते योग्य अशा लोकशाही प्रक्रियेचा आहे विकासाच्या नियोजनातला. ह्या सर्व घेऊन लोक उभे राहतात, जसं नर्मदेच्या निमित्ताने झालं. आणि चळवळींच्या समन्वयातून एकूण जातीयवाद किंवा सांप्रदायिकतावादासारखा प्रश्न किंवा आर्थिक नीतीचा एकूण आजच्या वैश्वीकरणापासून ते 53 वर्ष आपण भोगलेल्या केंद्रीकरणापर्यंत असा जोडलेला असा प्रश्न हा एकत्र येऊन एक ध्येयवाद किंवा विचारवाद उभा राहतो. हाच तुझ्या जीवनाचा हे आहे ना मुख्य बाज आहे. तर आता प्रश्न त्याच्यातच तयार होतो की माध्यमांच्यामुळे तू म्हणली सर दुहेरी असतं, ते तुझी एक प्रतिमा समाजासमोर आहे. आता ती प्रतिमा खरी खोटी जशी असेल तशी ती प्रतिमा टिकवण्याच्या प्रयत्नातनं सुद्धा तुझा एक प्रकारचा आग्रह म्हणूया, मी दुराग्रह शब्द वापरू इच्छित नाही, आग्रह होऊ शकतो. म्हणजे यू आर रिस्पॉन्डिंग टू द इमेज रादर दॅन टू रियालिटी. त्या प्रतिमेशीच जोडून घेण्याचा प्रयत्न होतो आणि मग ते कॉज थोडंसं डिस्टॉर्ट होतं त्याच्यामुळे. असं नाही का वाटत तुला? कुठली प्रतिमा आपल्या मनात आहे तुझी ते तुझी कळत प्रतिमा जी एक संघर्षमय, काय रणरागिणी म्हण किंवा काय असंतोषाची जनक म्हण किंवा काय, ती जी आहे ती प्रतिमा आता इतकी रुजलेली आहे की त्या प्रतिमेशी आपलं व्यक्तिमत्व जोडण्याचा प्रयत्न होतो. आपल्या व्यक्तिमत्वानुसार प्रतिमा आहे की नाही? खरं म्हणजे ही प्रतिमा जर बनली असेल तशी तर ती बनण्याच्या आधीच एवढी दीर्घ प्रक्रिया झालेली आहे की त्या प्रतिमेतून ती प्रक्रिया आली असं सहज कोणी पाहणारे म्हणू शकणार नाहीत. आपणही मला मी नाही म्हणणार, मी आपलं हां. लोकांच्या वतीने विचारतो. बरोबर. पण ज्यांना दुरून दूरदर्शनातून जे वाटतं त्यांचं जरी पाहायचं म्हटलं तरी त्यांना सुद्धा हे लक्षात यायला हरकत नाही मला वाटतं की केवळ प्रतिमेचा बळी ठरून कोणी संपूर्ण आपल्या इतर आवडीनिवडीसुद्धा, उदाहरणार्थ मला कविता आवडते, मला नाट्य आवडतं, मला लोकांबरोबर रात्रभर नाचायला आवडतं, हे सर्व आज सोडलंय तितक्याही मर्यादेपर्यंत सोडून उभं राहू शकणार नाही. कुठेतरी मनात पटलेलं असेल तरच ते होऊ शकतं, अन्यथा नाही. आणि आज केवळ आम्ही संघर्ष करतोय असं चित्र जे आहे तेही खरं चित्र नाही.
आज नर्मदेच्या खोऱ्यामध्ये ज्या जीवनशाळा चालल्या आहेत त्या पाहिल्यात, किंवा एक छोटासा विद्युत घर उभा करण्यातलं एक श्रमदानाचं कॉन्ट्रीब्युशन, किंवा दारूबंदी आणि जंगल बचाव सारखे गावोगाव उभे राहिलेले थवे आणि त्यांनी केलेलं छोटं मोठं कार्य, लोकांचं एक नातं होतं. स्त्रियांनी जाट आणि पाटीदार समाजापासनं ते अगदी दलित समाजापासूनच्या स्त्रियांनी बाहेर येणं, गावाचं जितकं जमेल तितकं एकसंध होणं, हे सर्व केवळ संघर्षाचा भाग नसतो, तो एक नव्या स्वप्नाकडे जाण्याच्या निर्माणाच्या प्रक्रियेचा भाग असतो. आणि उलट माध्यमातून हे सगळं कधी कधी पुढे येत नाही. व्यक्तिवाद नाही आहे, अनेक व्यक्ती यामध्ये गुंतलेल्या आहेत. असे शेकडो कार्यकर्ते आहेत जे दिवस रात्र काम करत आहेत, आपापल्या मोठ्या नोकऱ्या सोडून आलेले आहेत. बाबा आमटेंसारखे युगपुरुष आहेत. पण त्याचबरोबर एकूण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या मुद्द्यांशी आणि आमच्या कार्याशी एक नातं जोडून घेणारी मंडळी आहेत, आर्टिस्टपासून ॲक्टिव्हिस्टपर्यंत. हे सर्व चित्र पाहिलं तर मग हा केवळ एक प्रतिमा जपण्यापुरता भाग नाहीये. नाही, म्हणजे तुला असं म्हणायचं की तुला जे विचार सांगायचे आहेत ते लोकांपर्यंत रुजतायत, ते माध्यमांच्या मार्फतही रुजतायत, अपेक्षेपेक्षा कमी अधिक प्रमाणामध्ये रुजत असतील. पण मला असं वाटतं की हा प्रश्न खूपच मोठा आहे आणि तो काय आपल्याला 27-28 मिनिटाच्या किंवा 30 मिनिटाच्या चर्चेत सोडवता येणार नाही. पण मला वाटतं प्रेक्षकांच्या एक लक्षात आलं असेल की तडफ म्हणजे काय असते, तेज तर तडफेचं काय असतं, ते त्या समाजाचं तेज असतं. विशेषतः जे संघर्षामध्ये असतात तर ते तेज अंगामध्ये असलेली, ती तडफ अंगामध्ये असलेली, त्या विचाराचा एक ठामपणा, भूमिकेचा ठामपणा असलेली एक व्यक्ती म्हणजे मेधा, जिला जवळजवळ आता संबंध देश असंतोषाचे किंवा संघर्षाची जनक म्हणून ओळखतो. तिने मांडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण सगळ्यांनी जर विचार केला आणि त्या विस्थापितांच्या, त्या दुर्बळांच्या बाजूने उभे राहिलो, तर मला वाटतं की आज समोरासमोरमध्ये ती आली, त्या येण्याचं चीज होईल. आणि मला खात्री आहे की आपला समाज खूप संवेदनक्षम आहे, तो तुझ्या विचारांचा नक्कीच पाठपुरावा करेल. धन्यवाद तू आल्याबद्दल आणि आभारी आहे.